कोणत्याही शुभकार्याची सुरुवात विघ्नहर्त्या मंगलमूर्ती श्री गणेशांच्या स्मरणाने करणे ही आपली सुंदर परंपरा आहे. बुद्धी, विवेक आणि यशाचे अधिष्ठाता असलेले गणपती बाप्पा आपल्या सर्व कार्यातील अडथळे दूर करतो आणि हाती घेतलेल्या कामात यश देतो. आजच्या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवातही आपण गणरायांच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभावाने करणार आहोत. लहानग्यांच्या निरागस भावभावना, तालबद्ध हालचाली आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले नृत्य आपल्या मनात श्रद्धा आणि आनंदाची अनुभूती निर्माण करेल. तर चला भक्तिभावाने, श्रद्धेने आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इयत्ता 4थी मधील बाल कलाकारांचे. आपल्यासाठी घेऊन येत आहेत भक्तिमय गीत बाप्पा मोरया बाप्पा मोरया. चला तर आनंद घेऊया या गणपती नृत्याचा. धन्यवाद. चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदन साजरा केली आहे. एकदा बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. मित्रांनो, शाळा केवळ पुस्तकं वाचण्याचे ठिकाण नाही, तर मित्र मिळवण्याचे, खेळ खेळण्याचे आणि नवनवीन आनंददायक अनुभव घेण्याचे
शिकण्याचे ठिकाण आहे. म्हणूनच शाळा हा आपल्या विद्यार्थ्यांचा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहानपणापासूनच आपल्याला शाळेबद्दल खूप आकर्षण असते. शाळेत आपल्याला मित्र-मैत्रिणी भेटतात, खूप सारे खेळ खेळायला मिळतात, छान छान गोष्टी ऐकायला मिळतात आणि रोज नवनवीन शिकायला मिळते. म्हणूनच आमचे बालवाडीचे लहानगे विद्यार्थी देखील आनंदाने शाळेत निघाले आहे. चला तर आपण देखील त्यांच्यासोबत शाळेत जाऊया, खूप साऱ्या गोष्टी शिकूया. जोरात टाळ्यांच्या स्वागत करून बालवाडीचे बालकलाकार आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक शाळेचे गीत, स्कूल चले हम. धन्यवाद. बालवाडीच्या बालकारांनी स्कूलमध्ये म्हणजेच शाळेत जाण्याचा मौल्यवान संदेश दिलेला आहे. त्यांच्या या सादर करण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. वाहत्या नदीच्या निर्मळ प्रवाहासारखे असले पाहिजे. जीवनात अडचणी येतील, संकटेही येतील, परंतु त्यामुळे निराश होऊ नये, रुसून बसू नये. उलट जीवनाला चुटकुला समजून सतत हसत राहावे असा संदेश घेऊन पुन्हा एकदा आपल्या मनोरंजनासाठी येत आहेत आमचे बालवाडी विभागाचे बालकलाकार. गीताचे बोल आहे छोटे छोटे तमाशे. चला तर आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद.
की टाळ्या. खूप छान. मित्रांनो, बिनधास्त माणसे कोणाला घाबरत नाहीत. बिनधास्त माणसे कोणाला घाबरत नाहीत. ते आपल्याच मस्तीत जगत असतात, कारण त्यांना आपल्यावर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे त्यांना कोणाच्या सल्ल्याची आणि उपदेशाची आवश्यकता नसते. आमचे तिसरीचे विद्यार्थी देखील असेच विश्वासाने भरलेले आहेत. ते आपला आत्मविश्वास दर्शविण्यासाठी येत आहेत एक छान गीत घेऊन. गीतेचे बोल आहे, कोई कहे कहता रहे. चला तर जोरदार टाळ्यांनी त्यांचा उत्साह वाढवूया.
येतो तो कमरेला सुडका बांधलेला व हातात वल्लव घेतलेला दर्यातील कोळी बांधव. कोळी बांधवांना आपण कोळी असल्याचा भारी गर्व आणि म्हणूनच प्रत्येक कोळी अभिमानाने म्हणतो, मी हाय कोळी सोरीला होरी. तुम्ही समजला असालच. आता सादर होणार आहे एक कोळी नृत्य. घेऊन येत आहे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी. धन्यवाद. बालकलाकारांसाठी. मित्रांनो,
नमस्ते समस्त महाराष्ट्राचे शक्तिपीठ व तमाम महाराष्ट्रीयांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सुमारे 350 वर्षे परकीयांच्या गुलामगिरीत कितपत पडलेल्या महाराष्ट्राला अस्मितेची जाणीव करून दिली आणि तयार झाली महाराष्ट्रासाठी हातात शीट घेऊन लढणारे असंख्य मावळ्यांची फौज. यातूनच शिवरायांना गवसले बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, नेताजी आणि जीवा महाराज यांसारखे जीवाला जीव देणारे लढवय यांच्या तलवारीच्या तेजाने निजामशाही आदिलशाही शक्तीहीन झाली. संबंध मुघल सल्तनत हादरून निघाली आणि अखेरीस त्यांच्या पराक्रमाने साकार झाले हिंदवी स्वराज्य. तमाम महाराष्ट्राच्या मनामनावर एकछत्री अधिराज्य गाजवणाऱ्या शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी येत आहेत इयत्ता दुसरीचे विद्यार्थी. सादर करीत आहेत शिवराय राजे आले आले, शिवराय राजे आले आले. धन्यवाद. मैं सह्याद्री हूं, महाराष्ट्र के पश्चिम में स्थित पर्वतों का एक ऐसा गुच्छा जिसने कई साम्राज्य बनते देखे, कई गुरूर टूटते भी, पर एक ही योद्धा जिसे मैं आज तक ना भुला सका, खिलौने लेकर खेलने की उम्र में तलवारें लेकर शत्रुओं पे लड़ पड़ा. ये गाथा जिसे साम्राज्य के पहले स्वराज दिखा उस महाराज की है, मेरे शिवबा की है. जैसे गुलाब हो अग्नि सी भरी बड़ी लाल थी. ऐसा मंजर और ऐसा फरमान था, उनकी जनता और उनका भगवान था. बन के तेज रुद्र शिव के स्वरूप सा मेरा शिवबा ही लड़ता दिन रात था. चढ़ते सूरज से भगवे को लेके वो सारे जहां में फैलाता. iPopstar on Amazon and खूपच छान. तर मग बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आपल्या मनोरंजनाचा हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे, कारण आपल्या
सुंदर भावविश्व आणि निरपेक्ष आनंद व्यक्त करणारे आणि चंद्राच्या चमकण्या इतकेच गोड आणि मनमोहक आहे. मला विश्वास आहे की या गाण्यातील तालबद्ध संगीत, लयबद्ध हालचाली आणि लहानग्याच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद आपल्या सर्वांच्या मनात आनंदाची लहर निर्माण करेल. तर चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या चिमुकल्या कलाकारांचे, कारण आपल्यासाठी घेऊन येत आहेत चंदा चमके चमचम हे बहादर गीत. से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. कितना मुश्किल ये गाना जरा गा के दिखाना. कलाकारांनी सुंदर नृत्य सादर केले आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचा उत्साह वाढवूया. मित्रांनो, आपला महाराष्ट्र
नटलाय. तो परंपरेतील विविधतेमुळे व येथील समृद्ध संस्कृतीमुळे या विविध संस्कृतीचं मोठेपण टिकून आहे. ते 18 पगड जाती व प्रत्येक जातीच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेमुळे महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषेची तर गणतीच नाही. कारण येथे प्रत्येक 2 किलोमीटरवर भाषा बदलत असते. तर अशाच महाराष्ट्राच्या वैशिष्ट्य सांगणाऱ्या बोलीभाषेतील नृत्यावर सादर करण्यासाठी येत आहेत आमच्या इयत्ता 2री मधील विद्यार्थिनी. हे गीत तुम्हाला बसल्या जागेवर ठेका धरायला लावेल एवढे नक्की. चला तर जोरदार टाळ्यांच्या गजराने या बालकलाकारांचा उत्साह वाढवूया. धन्यवाद.
उत्साह, रंगीबेरंगी वेशभूषा आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आपल्याला नक्कीच टाळ्या वाजवायला भाग पाडेल. तर चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या चिमुकल्या कलाकारांचे. अपना हर दिन ऐसे जियो या गाण्यावर सादर होणाऱ्या या आनंददायी नृत्य प्रस्तुतीचे. प्रकट होते. या संस्कृतीतील एक अतिशय उत्साही, रंगीबेरंगी आणि जोशपूर्ण प्रदेश म्हणजेच पंजाब. शेतकऱ्यांचा कष्टाळू स्वभाव, ढोलच्या ठेक्यावर साजरा होणारा आनंद, चैतन्याने भरलेली लोकनृत्ये आणि उत्सवप्रिय जीवनशैली ही पंजाबची खरी ओळख आहे. आणि पंजाब म्हटले की आठवते त्यांचे जोशपूर्ण नृत्य म्हणजेच भांगडा नृत्य. पंजाबी भांगडा वाजू लागला की कधीही न नाचणारा देखील आपासून थिरकू लागतो. भांगडाच्या जोशात, गिद्धगाच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेत सादर होणारे हे नृत्य भारतीय संस्कृतीतील उत्साह आणि एकतेचा संदेश देते. आज आपल्या चिमुकल्या कलाकारांच्या सादरीकरणातून पंजाबच्या या रंगतदार संस्कृतीचे दर्शन आपल्याला घडणार आहे. तर चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या लहानग्यांचे. सादर करीत आहेत जोशपूर्ण नृत्य बोलो तारारारा. धन्यवाद.
देवाची भक्ती आणि शिवजयंतीतून मिळणारी देशभक्ती हे सर्व सण आपल्याला प्रेम, एकोप्याची भावना आणि आनंदाने जगण्याचा संदेश देतात. वेगवेगळ्या भाषा, वेशभूषा आणि परंपरा असूनही हे सण आपल्याला एकत्र बांधून ठेवतात. आज आपल्या चिमुकल्या कलाकारांच्या नृत्यातून आपण भारतीय सणांची ही सुंदर झलक पाहणार आहोत. तर चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचे. आपल्यासाठी घेऊन येत आहेत विविध भारतीय सणांचे गीत. धन्यवाद. बापू नका
भारतीय सणांचे सुंदर दर्शन घडविले आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचे अभिनंदन करूया. आहे आणि त्यातील सर्वात मौल्यवान घटक म्हणजे झाडे. आपल्याला शुद्ध हवा, सावली, पाणी, फळे आणि सुंदर पर्यावरण देणारी ही झाडे पृथ्वीचे खरे हिरवे रक्षक आहेत. निसर्ग संवर्धनाचा संदेश अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने सांगणारे हे गाणे आज आपल्या लहानग्यांच्या नृत्यातून आपल्या समोर साकार होणार आहे. तर चला पर्यावरण प्रेमाचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कलाकारांचे, जे येत आहेत एक तरी झाड लावा मौल्यवान संदेश घेऊन. देवाच्या भूमीला कुणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. मायला मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंगावाडी बळीराजाचं शेत पेडलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
वारीची बागायत, साधी पण प्रेमळ माणसं आणि लोककलेने नटलेली संस्कृती यामुळे कोकणाला एक वेगळीच ओळख लाभली आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि अभिमान ही कोकणवासियांची खरी ओळख आहे. हाच कोकणाचा रुबाब, हाच कोकणाचा स्वाभिमान. आज इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनी एका नृत्यातून मंचावर साकारणार आहेत. या नृत्यातून तालबद्ध लोकनृत्य, पारंपरिक वेशभूषा आणि निरागस हालचालींमधून कोकणाची संस्कृती आपल्या समोर जिवंत होईल. तर चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया इयत्ता 4थीच्या मुलींचे. सादर करत आहेत माझ्या कोकणचं रूपाभारी हे गीत.